आणि यानंतर वळूयात राजकीय वर्तुळातल्या एका महत्त्वाच्या बातमीकडे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची घोषणा होण्याच्या फक्त काही तास अगोदर मुंबई भाजपमध्ये एक महत्त्वाचा प्रवेश झाला। हा प्रवेश तेजस्वी प्रवेश होता असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। काय आहे हा प्रवेश बघूया। आज मुंबई महानगरपालिका आणि त्यासह राज्यातल्या 29 महानगरपालिकांचं बिगुल वाजण्याच्या फक्त काही तास अगोदर मुंबईमधल्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली। ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी आज कमळ हाती घेतलं। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये तेजस्वी घोसाळकर या भाजपवासी झाल्या। गेल्या अनेक महिन्यापासून तसं त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात होतीच, पण उद्धव ठाकरेंनी त्यांची 2 वेळा समजूत काढून त्यांचा प्रवेश टाळण्यात यश मिळवलं होतं। पण तरीही तेजस्वी घोसाळकर यांची नाराजी लपून राहत नव्हती। स्थानिक पातळीवर आपल्याला पक्षातील नेत्यांकडूनच अडथळे निर्माण केले जातात अशी त्यांची तक्रार होती। पण आज प्रवेश करताना त्यांनी 2 महत्त्वाची कारण दिली। पहिलं कारण म्हणजे तेजस्वी घोसाळकर यांचे पती अभिषेक घोसाळकर यांचा सीबीआय तपास, हत्येचा सीबीआय तपास अत्यंत संथ गतीने सुरू आहे। दुसरं कारण आहे विकासाचं। आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचं पत्रक त्यांनी काढले। तेजस्वी घोसाळकर यांचे सासरे विनोद घोसाळकर हे जुने जाणते शिवसैनिक आहेत। ते एकदा आमदारही राहिलेत। शिवसेनेचे 2 गट पडल्यावर त्यांनी ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला। गेल्या अनेक महिन्यांपासून तेजस्वी घोसाळकर नाराज होत्या। भाजपने ते हेरलं होतं। दहिसर परिसरामध्ये आपली ताकद वाढवणं आणि स्थानिक पातळीवर शिंदेंच्या शिवसेनेला शह देणं हे 2 पक्षी भाजपने एकाच दगडात मारलेत असं मत सध्या राजकीय वर्तुळातले जाणकार व्यक्त करतात। देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझी सगळी कामं होतील अशी मी अपेक्षा करते। आणि जे अभिषेकचं निर्गुण हत्या झालेली आहे त्याबद्दलही जी सीबीआयने तपास लावत आहे संत गतीने, त्याचाही फटाफट तपास होईल आणि मला न्याय मिळेल, माझ्या घोसाळकर कुटुंबांना न्याय मिळेल हीच अपेक्षा मी सीएम साहेबांकडून करते। येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचा विकास घडवण्याकरता, मुंबई शहर सुरक्षित राहावं याकरता आणि हिंदुत्वाचाच भगवा झेंडा या मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकून भगवाच फक्त मुंबई शहराची सुरक्षा ही घडवू शकतो, मुंबई शहराला सुरक्षित ठेवू शकतो। त्याकरता आज त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। आणि तेजस्वी घोसाळकर या भाजपमध्ये आल्यामुळे स्थानिक राजकारणावर नेमका काय परिणाम होऊ शकतो तेही बघूया। तेजस्वी यांचे सासरे विनोद घोसाळकर हे 2004 ते 2009 या टर्म मध्ये दहिसर मधून आमदार होते। तेजस्वी यांचे पती अभिषेक घोसाळकर हे बराच काळ नगरसेवक होते। त्यामुळे दहिसर परिसरामध्ये घोसाळकर कुटुंबियांची वोट बँक ही चांगली मजबूत बांधली होती। पण अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली आणि आता त्यांच्या सुनेनं पक्ष बदलला, त्यामुळे विनोद घोसाळकर यांची राजकीय ताकद ही दहिसरमध्ये तुलनेनं कमी झाली आहे। 2014 पासून भाजपच्या मनीषा चौधरी या दहिसरच्या आमदार आहेत। याचा अर्थ दहिसर परिसरावर भाजपची ताकद वाढण्याच्या या पक्षप्रवेशानं जवळपास निश्चित केल्याची चर्चा आहे। पण त्याचवेळी तेजस्वी घोसाळकर यांच्या प्रवेशामुळे सध्याच्या स्थानिक आमदार भाजपच्या मनीषा चौधरी या नाराज होण्याची सुद्धा शक्यता आहे। मुंबई भाजपमध्ये युवा महिला नेतृत्व तयार व्हायला त्यामुळे मदत होईल। भाजपसाठी ही आणखी एक जमेची बाजू आहे।